मी टिंगा जेव्हा लिहिला तेव्हा माझ्या मनात असं होतं की ही लोक सगळी खरी वाटली पाहिजे, मातीतली वाटली पाहिजेत. प्रयत्न तर असाच होता की खऱ्याच लोकांना घेऊन सिनेमा बनवायचा, ऍक्टर नाही घ्यायचे. परंतु मग काही मुख्य भूमिकेसाठी काय असे कलाकार घेऊ की जे खूप परिचित नाही, पण सगळा ओव्हरऑल सिनेमाचा मेकअप कसा असावा, लोक कशी दिसावेत, आणि याच्यासाठी मला मार्गदर्शन हवं होतं विक्रम गायकवाडांचं. विक्रम गायकवाड हे नाव सिनेमा क्षेत्रामध्ये सगळ्यांना परिचित आहे. लोक त्यांना प्रेमाने दादा म्हणायचे. मी जेव्हा पुण्याला ललित कला केंद्रात शिकत होतो तेव्हा डॉक्टर जब्बार पटेलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सिनेमा बनवला होता आणि त्याचे मेकअप डिझाईन विक्रमदादांनी केले होते. एक फंक्शन होतं, त्याच्यामध्ये विक्रमदादांना मी पहिल्यांदा बघितलं. लांब केस, एक रुबाबदार पर्सनॅलिटी, आणि मला कळायचं नाही हा माणूस उठून दिसतो आणि सगळी मोठी माणसं ह्या माणसाशी बोलतायत, पण हा माणूस कोण आहे असा प्रश्न तेव्हा माझ्या मनात पडला. नंतर मी कोणाला तरी विचारलं की कोण आहे हा माणूस, सगळे त्याच्याशी एकदम आपुलकीने बोलतात आणि तो ठसठसीत सगळ्या घोळक्यात उठून दिसतो. मग मला कळलं की त्यांचं नाव विक्रम गायकवाड आहे आणि ते एक ख्यातीप्राप्त मेकअप डिझायनर आहे. टिंग्याचं बजेट नव्हतंच, म्हणजे नाके बराबर. मनात विचार आला की हा माणूस इतके मोठ्याला सिनेमा करतो तर तो माझ्या सिनेमाचे मेकअप डिझाईन का करेल. पण काय हरकत नाही, विचारून बघायला काय हरकत आहे. आणि मी त्यांना फोन केला. मी तेव्हा माहीमला राहत होतो आणि विक्रमदादा बँड्राला एका हॉटेलवर राहत होते. तर मला त्यांनी त्या हॉटेलच्या तिथे भेटायला बोलवलं. मी त्यांच्या हॉटेलच्या वर गेलो आणि मी त्यांना टिंग्याची कथा ऐकवली. टिंग्याची कथा ऐकल्यानंतर ते बोलले की मी काय करू शकतो. तो म्हटलं तुम्ही मेकअप डिझाईन करावं असं मला वाटतं दादा, पण माझ्याकडे पैसे नाहीत तुम्हाला द्यायला, कारण की मी कोणाला असिस्ट केलं नाही. मीच पहिल्यांदा हा सिनेमा बनवतोय, मीच लेखक आहे, मीच दिग्दर्शक आहे. मला 41 निर्मात्यांनी 2.5 वर्षामध्ये नकार दिला हा सिनेमा करायला. कुठेतरी एक आनंदराय, रविराय सारखे 2 लोक आता तयार झाली आहेत. ते मराठी भाषिक नाहीत, परंतु त्यांना ही कथा आवडली, तर प्लीज दादा नाही बोलू नका. ते बोलले अरे हा विषयच येत नाही, सांग करा कधी करायची ट्रायल. मला एक क्षण खरंच वाटेना आणि मग मी त्यांना सांगितलं की दादा अशा दिवशी मला ट्रायल करायची आहे. आणि खरोखर हा माणूस आमच्या त्या छोट्याशा ऑफिसमध्ये ट्रायल करायला आला. आता त्यांचा जो असिस्टंट तेव्हाचा श्रीकांत देसाई, आता मोठा आघाडीचा मेकअप डिझायनर आहे, नॅशनल अवॉर्ड विनर आहे, तो श्रीकांत पण तेव्हा सोबत होता. आणि दादांनी ॲब्सोल्युटली फ्रीमध्ये टिंग्याचे मेकअप डिझाईन केले. आज टिंग्याला 17 वर्ष पूर्ण झाली, परंतु काही अशा गोष्टी मला वाटलं की ज्या बऱ्याचशा प्रेक्षकांना माहीत नसतात. प्रेक्षकांना एक सिनेमाचं यश असतं माहिती, पण त्याच्या मागे आदबणारी लोक माहीत नसतात. कितीतरी मोठ्या लोकांचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्यात असतं. त्यातलंच एक नाव म्हणजे विक्रम गायकवाड. दादा काही दिवसांपूर्वी गेले. कोविड नंतर ते आजारीच होते, परंतु दादा तुमचं हे माझ्या पहिल्या सिनेमातलं योगदान मी कधीही विसरू शकत नाही. दादा तुम्ही जो लुक डिझाईन केला, जे मेकअप डिझाईन केले, त्याच्यामुळे ती पात्र अजून जिवंत झाली, खरी झाली, आणि म्हणूनच त्या आज लोकांच्या मनात घर करून येत. थँक्यू सो मच दादा, थँक्यू.